लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स रिपेअर करणारा, सर्व्हिसिंग करणारा एखादा तरुण कसा माओवाद्यांच्या प्रोपोगंड्यांच्या संपर्कात येऊन शहरी माओवाद्याच्या जाळ्यामध्ये ओढला जातो, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत कांबळे, ज्याला अलीकडेच अटक करण्यात आलेली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत महाराष्ट्राचे अँटी नक्सल ऑपरेशन्सचे स्पेशल आय जी साहेब आहेत, संदीप पाटील सर. सर, आपण NNTV मराठीबद्दल सोबत बोलताय, खूप खूप धन्यवाद. काय सांगू शकाल सर या प्रशांत कांबळेच्याबद्दल? आपण जसं सुरुवातीला उल्लेख केला, प्रशांत कांबळेची अटक यासाठी महत्त्वाची होती, की या अटकेतून आपल्याला शहरी माओवादाचं कार्याची व्याप्ती समजून येईल, त्यांची कार्यपद्धती समजून येईल आणि ते किती वर्षापासून महाराष्ट्रात काम करतात हेही समजून येईल. आता आपण जसा उल्लेख केला, की तो 2008-9ला जो लॅपटॉप आणि कम्प्युटर रिपेअरिंगचं काम पुण्यामध्ये करत होता, एका सांस्कृतिक मंचाच्या संपर्कात तो आला आणि त्यांच्या माध्यमातून तो 2011ला गडचिरोली गोंदियाच्या जंगलामध्ये जे KKD दलम होतं, त्या स्कोरची कुरखेडा दरेकसा दलम होतं, त्यामध्ये तो रिक्रूट झाला. तिथं आर्म्स ट्रेनिंग घेतलं आणि त्यावेळेचा जो महाराष्ट्र स्टेट कमिटीचा मुख्य होता मिलिंद तेलतुंबडे, जो नंतर चकमकीत 2021ला मारला गेला, तर त्याच्या नेतृत्वाखाली तो त्या ठिकाणी काम करत होता. त्यांनी वेगळ्या चकमकीतही भाग घेतलेला. आपल्याकडे तसे गुन्हेही गोंदियामध्ये दाखल आहेत याच्यावरती. पण गेल्या वेळेस याचा दुसरा एक मित्र आहे, जो संतोष शेलार आहे, तो अरेस्ट झाल्यानंतर आम्हाला जी माहिती मिळाली, की तो शहरी भागामध्ये ॲक्टिव्ह आहे. तर आपण त्याच्यावर पाळत ठेवून ATSला म्हणजे ATS बरोबर जॉईंट कारवाई करून हे आपण त्याला अटक केलेली आहे. तर तो पूर्वी जंगलामध्ये काम करत होता. नंतर त्याचं हे टेक्निकल काम आणि बाकीचं त्याचा व्याप्ती बघून त्याला परत पुन्हा शहरामध्ये पाठवलेलं आहे. त्यामुळे गेल्या 6-7 वर्षामध्ये तो आदिवासी मुलांच्यामध्ये एका NGOच्या माध्यमातून काम करत होता. काही ठिकाणी तो डिलिव्हरी बॉयचंही काम करत होता. तर तो पुणे आणि मुंबईच्या परिसरात ॲक्टिव्ह होता. सर, तो आपली आयडेंटिटी लपवून, वेश बदलवून काम करत होता. काय सांगू शकाल सर? काय याच्यामागे रणनीती असू शकते आणि अजून त्याच्याकडनं काय माहिती मिळू शकते? तो जो ATSने आता अटक केलेला आहे, त्या गुन्ह्यामध्ये तो जे पश्चिमी घाट, गोल्डन कॉरिडॉर, जे त्यांची एक समिती होती, त्या समितीची बैठक होती. त्यामध्ये त्यांनी पार्टीसाठी फंड खंडणी म्हणून गोळा केले होते आणि ती बैठक होती. त्या अनुषंगाने रेड करून ATSने त्यावेळेस गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्यावेळेस आपण हे करू शकतो. त्यावेळेस तो सुद्धा शहरी भागामध्ये येत होता आणि जंगलामध्ये जात होता. तर हे शहरी आणि जंगलाचं स्ट्रॉंग नेटवर्क आहे. कारण शहरावरचा शहरामधून जो मिळणारा लॉजिस्टिक सपोर्ट आहे इन टर्म्स ऑफ इक्विपमेंट्स असेल, मनी असेल, किंवा जसं आता हे कॅडर हा स्वतः जसा गेला तसे ते तरुणांची माती भडकवून जंगलामध्ये त्यांना पाठवतात. तर असं हे इंटिग्रेटेड सिस्टम जंगल आणि अर्बनची आहे. पण आपण आता ह्या शहरी माओवादात, त्यामुळे ह्या ज्या काही केसेस हायलाईट झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण आता जास्त लक्ष देणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठी कायदेशीर कारवाई निश्चित होईल. सर, एक शेवटचा प्रश्न, की ज्या पद्धतीनं लॅपटॉप दुरुस्त करणारे हात, स्वतः कमावून खाणारे मेहनतकश हात आणि ते अचानक बंदूक उचलतात, इतका हा गंभीर प्रॉपगंडा आहे. आपल्याला काय वाटतं, की आत्ता जेव्हा माओवाद बॅकफूटवर आहे, स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढच्या वर्षापर्यंत तो संपून जाईल असं सांगितलं आहे, तर अर्बन नक्सलिझम, शहरी माओवादाचं एक धोका जो आहे, तो जास्त प्रकर्षाने जाणवतो असं वाटतं आपल्याला? निश्चित आता केंद्र सरकारच्या स्ट्रॉंग ॲग्रेसिव्ह मोहिमेमुळं जंगलातला माओइझम संपण्याच्याच मार्गावर आहे आणि काही दिवसात तो संपेलच. पण आपण पाहिलं असेल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे 2 राज्य आहेत ज्या ठिकाणी व्हायलन्स संपला 2009-10ला. पण ते दरवर्षी 15 ते 16 संघटना, ज्या माऊस फ्रंटल ऑर्गनायझेशन, त्यांना बॅन करतात. कारण जे शहरामध्ये असणारे जे त्यांचं नेटवर्क आहे, ते अजूनही म्हणजे ॲक्टिव्ह आहे आणि ते पुन्हा मी सांगितलं जे रिक्रुटमेंट आहे किंवा बाकी लॉजिस्टिक सपोर्ट यासाठी ते कार्यरत आहे. त्यामुळं केंद्र सरकारच्या निर्देशानुसारच आपण कार्य करतो. केंद्र सरकारने 2020-21ला हे निर्देश दिलेले आहेत, की शहरी भागातल्या ज्या माऊस फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत किंवा शहरी भागात कार्य करणाऱ्या त्यांच्या लोक आहेत, त्यांचं आर्थिक फंडिंग आपण रोखलं पाहिजे किंवा त्यांच्या संघटना बॅन केल्या पाहिजेत आणि कायदेशीर कारवाई केली पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर, आपण NNTV मराठीसोबत बोललात. तर संदीप पाटील सर ज्याप्रमाणे सांगतायत, की शहरी माओवादाचं हे जे आव्हान आहे, तरुणांची माथी भडकवून आणि त्यांना गैरमार्गाला, हिंसेच्या मार्गाला लावणे, संविधानाच्या विरोधात नेणे, हा जो त्यांचा उद्देश आहे, हे एक मोठं आव्हान नजीकच्या काळात असेल, यात शंका नाही.
व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.